मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टींबद्दल बोलणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट, की कॅप राउंड 1 ला ना ॲडमिशन मिळालेलं होतं. ओके. त्यावेळेस असं वाटत होतं, की आता कॅप राउंड 2 आहे, 3 आहे. बेटरमेंट मिळेल. पण दुर्दैवानं बेटरमेंट मिळालेली नाही. पण अशी मुलं स्पोर्ट्ससाठी ऑब्व्हियसली प्रयत्न करतायत. किंवा काही मुलं अशी आहेत, की कॅप राउंड 1, 2, 3 ला कॉलेज मिळालंच नाही. अलॉटच झालं नाहीये. ऑब्व्हियसली ते सुद्धा स्पॉटसाठी प्रयत्न करतायत. बरं आता असं होतंय, की माझ्याकडं ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे तुम्हाला माहिती आहे. या बॅचमध्ये जेवढी मुलं आहेत, त्यातली 90-95% अगदी 100% मुलं अशी आहेत, की त्यांना कॉलेज मिळालेलं होतं. त्याच विषयावर बोलणार आहे मी. म्हणजे शेकडो मुलं आहेत, की ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे, पण त्यांनी ते फ्रीज केलंच नाही, सोडून दिलंय. मग अशा कितीतरी जागा या स्पॉट राउंडसाठी व्हॅकंट राहणार आहेत. आता होतं काय माहितीये का, म्हणजे कॉलेजेसकडं प्रश्न निर्माण झालाय, की या मोकळ्या जागांचं करायचं काय? बरं, ज्या जागा आता फ्री झालेल्या आहेत, ती सुद्धा मुलं काय करतायत? स्पॉटसाठी प्रयत्न करतायत. म्हणजे व्ही-आय-टीची मुलं पी-आय-सी-टीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतायत. ओके. पी-आय-सी-टीची मुलं म्हणा, त्यातला पी-आय-सी-टीवर सॅटिस्फाईड मुलं आहेत बरं का, पण ती सी-ओ-ई-पी, व्ही-जे-टी-आयसाठी प्रयत्न करतायत. वालचंद मिळालंय, पुण्यात यायचा प्रयत्न करतोय. काही मुली आहेत. माझ्या ओळखीमध्ये काही मुली अशा आहेत, की ज्या वालचंद कॉलेजमध्ये आहेत. त्यांना कमिन्स कॉलेज पाहिजे. आलं का लक्षात? किंवा काही मुलं अशी आहेत, की सर कॉलेज मिळालं. मला माहीत नव्हतं पहिल्यांदा कॉलेज कुठे आहे ते. पण जेव्हा मी गेलो त्या ठिकाणी, ते लोकेशन मला आवडलं नाही. कॉलेज खूप आत आहे, दूरवर आहे, तिथं काहीच नाहीये, राहण्याची सोय नाहीये किंवा राहण्याची सोय आहे, पण प्रचंड कॉस्टली आहे. मग आम्हाला ते चेंज करायचं आहे. मग अशा हजारो जागा स्पॉट राउंडमध्ये अवेलेबल आहेत. पण हे जे कॉलेजेस आहेत ना, इथं प्रॉब्लेम काय आहे मी तुम्हाला सांगतो, की इथं त्यांना माहिती आहे, की तुम्हाला पण गरज आहे. ओके. पण आपल्याला माहिती आहे, की त्यांना सुद्धा गरज आहे. मग इथं आपण व्यवस्थित आपली स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे. मी मुलांचे कॉल असे रिसीव्ह केलेत, की ते म्हणतायत, की "सर प्रचंड डोनेशन मागितलं जातंय." पण मी म्हणेन काही कॉलेजेस प्रामाणिक एवढे आहेत, थोडं शोधा, की विथआऊट डोनेशन ते स्पॉट्सच्या जागा तुम्हाला देतील. तुम्ही फक्त धावपळ केली पाहिजे. जर तुम्हाला सांगू का ह्या जागा हव्या असतील ना, विथआऊट डोनेशन तुम्हाला सर्च केलं पाहिजे. ही कॉलेजेस आहेत. मग अशा वेळेस तुम्ही टिपिकल काही काउंसलर असतील किंवा काही गोष्टी असतील, तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून शोधा, नाहीतर तुम्ही धावपळ करा. कॉलेजेसना फोन करा, व्हिजिट करा. जवळपास कॉलेज असतील, दिवस काढा, व्हिजिट करा. जर आता घ्यायचंच आहे ॲडमिशन, तर ह्या गोष्टी कराव्या लागतील. बरोबर आहे? बरं आणखीन महत्त्वाचं, की सगळ्यात महत्त्वाचं बरं का, की उत्पन्न तुमचं जर 1.5 लाखापेक्षा कमी असेल, काही कॉलेजचा क्रायटेरिया वेगळा असतो. उदाहरणार्थ साताऱ्यात एक कॉलेज आहे. मी नाव नाही सांगत हां. तिथं की नाही, उत्पन्न जर 1 लाखापेक्षा कमी असेल, तर ते कॉलेज पूर्ण फी माफ करतंय. पूर्ण फी 100%. इन्कम 1 लाखापेक्षा कमी पाहिजे. पण असे पण काही कॉलेजेस असतील मग 1,00,000, 1,50,000, 2,50,000 त्यांचे क्रायटेरिया वेगळे-वेगळे असतील. मग कदाचित ते तुम्हाला स्पॉटमध्ये सुद्धा स्कॉलरशिपच्या फॅसिलिटीज अवेलेबल करून देऊ शकतात. आहे की नाही इम्पोर्टंट? मग यासाठी धावपळ केली पाहिजे, धडपड केली पाहिजे. माझी चूक मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. माझी महत्त्वाची चूक काय झाली माहिती आहे का? माझ्या वेळेस म्हणूया आपण, माहितीच नव्हतं कॅप राउंड 1, 2, 3, 4 काय असतं ते. खूप नुकसान झालं लक्षात घ्या. शेवटी डोनेशन भरलं मी. डोनेशन भरून मी माझी ब्रांच वगैरे ती मिळवली होती. पण माझं म्हणणं आहे, की त्या गोष्टीची खरोखर गरज या क्षणाला लागणार नाही. त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. अख्ख्या साताऱ्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक कॉलेज होतं. आता प्रत्येक जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये कॉलेजेस आहेत. प्रत्येक ठिकाणी 4-4, 5-5 कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रात कुठला असा जिल्हा राहिलाच नाही, की ज्यात कॉलेज नाही असेल म्हणून. त्यामुळे कॉलेजेस आहेत, त्यांना पण गरज आहे. थोडीशी धावपळ केली पाहिजे. मी हा का व्हिडिओ बनवलाय माहितीये का? कारण मी असे कॉल खूप रिसीव्ह करतोय, की "सर इच्छाच होत नाहीये, मग स्पॉटला मला मिळेल का?" या प्रश्नाचं उत्तर कठीण आहे आणि स्पॉट आमच्या वेळेस होता स्पॉट राउंड बरं का. कसा असायचा माहितीये का? औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरला ना सेंट्रलाइज्ड कॅप प्रोसेस चालायची. शेवटचा राउंड व्हॅकंट सीटसाठी. आता नाहीये. प्रत्येक कॉलेज, काही कॉलेजेस फीस घ्यायला लागले ₹2,000 ₹2,000 मग पालकांसाठी हे त्रासदायक आहे. त्यात ही सणात ओके. म्हणजे गणेश उत्सवात आपल्याला धावपळ करावी लागते, हे लक्षात घ्या. पण करावी लागेल.
येतंय लक्षात तुमच्या? मग हा व्हिडिओ बनवायचा हेतू तोच होता, की व्हॅकंट सीट भरपूर आहेत. आणखीन एक महत्वाचं, की इथं तुमचे 10वी मार्क जर खूप चांगले असतील, तर माझ्या मते माझं प्रामाणिक मुलं विचारतात मला म्हणून मी सांगतोय बरं का, की 10वी तुम्हाला 90, 95, 96% मार्क आहेत. मग अशा वेळेस तुम्ही 1 वर्ष ड्रॉप घेतला तरी चालेल, हे माझं प्रामाणिक मत आहे. मला माहिती आहे, की तुमच्याकडून काहीतरी चुका झाल्या असतील, काही तुम्हाला गाईडन्स नाही मिळाला असेल, पण तुम्हाला आता ठेच लागलेली आहे. तुम्ही करून दाखवणारच हे मला माहिती आहे आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, तिथं ड्रॉप घेतला तर चालू शकेल. हे पालकांसाठी पण मी सांगतोय, कारण बरीचशी मुलं, बरेचसे पालक ड्रॉप घ्यायला तयार नाही. ते आहे ते कॉलेज घे असं म्हणतायत. आणखीन एक महत्त्वाचं मुलांचा प्रश्न जो आहे ना, फॅकल्टीज सगळ्या गोष्टी ना, ह्या बाजूला ठेवा. मी तुम्हाला सांगतो सेल्फ स्टडी करायला सुरुवात करा. YouTube आहे आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही फ्री कंटेंट देणारे चॅनल माहीत असतील, तर प्लीज कॉमेंट करून सांगा. मी सांगू का तुम्हाला, मला एक व्हिडिओ मिळाला फाडू इंजिनिअर. बघा जरा सर्च करून. बेस्ट कंटेंट प्रोव्हाईड केलाय. आलसी इंजिनिअर शोधा. बेस्ट कंटेंट आहे, प्रोव्हाईड केलेला आहे. आणखीन भरपूर चॅनल असतील ना आणि ते गेट म्हणजे मी माझा मुलगा आता बघतो ना 3rd इयर सिव्हिलला आहे ना, तो गेटचे क्लासेस पण YouTubeवर अवेलेबल आहेत. मग YouTube म्हणजे खजिना आहे लक्षात घ्या. शोधा ना. पण मी तुम्हाला सांगतो क्लिअरली हे जे चॅनल आहे आर-जी सरांचं, आर-जी लेक्चरर 2 सब्जेक्ट तुम्हाला प्रोव्हाईड करतायत हां, फिजिक्स आणि मेकॅनिक्स बहुतेक. सर्च करा. मेकॅनिक्स इम्पोर्टंट आहे बरं का. मग त्यांचा कोर्स असेल, तुमच्या युनिव्हर्सिटीशी रिलेटेड असेल, तर घ्यायला काहीच हरकत नाही. पुन्हा यश दादा तुम्हाला कोडिंगचे कोर्सेस प्रोव्हाईड करतोय. तेही बघा तुम्ही. ओके, एखादी बॅच आता संपली असेल त्याची, त्यांचे पण ॲडमिशन्स कदाचित बघा, चेक करा. घ्या ॲडमिशन. आता होतं काय व्हिडिओ खूप लांबत चाललाय. थांबवतो इथं मी. पण मेन धावपळ करा, सीट्स मिळवा. ऑल द बेस्ट.